नमस्कार मित्रांनो, पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या तोंडी आज एकच प्रश्न आहे की मेट्रो आता चाकणपर्यंत जाणार का? कारण गेल्या काही दिवसांपासून या प्रस्तावित मेट्रो मार्गाची मोठी चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने म्हणजेच महामेट्रोने या प्रकल्पाचा सुधारित आराखडा तयार केला असून या मार्गात अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या सुधारित आराखड्यात मार्गाची लांबी वाढवण्यात आली आहे, स्थानकाची संख्या वाढवण्यात आली आहे, अधिकाधिक नागरिकांना मेट्रोचा लाभ मिळावा यासाठी काही नवीन भागांचाही समावेश करण्यात आला आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये या संपूर्ण प्रकल्पाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की हा मेट्रो मार्ग नेमका कुठून सुरू होणार, कोणकोणत्या भागातून जाणार, किती स्थानके असणार, या प्रकल्पाचा खर्च किती आहे, सध्या हा प्रकल्प कोणत्या टप्प्यावर आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रकल्पामुळे पिंपरी चिंचवड आणि चाकण परिसरातील लाखो नागरिकांच्या दैनंदिन जीवनात नेमका काय बदल होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, पिंपरी चिंचवड हे महाराष्ट्रातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक शहर आहे. गेल्या काही वर्षात शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. एका बाजूला हिंजवडी IT पार्कमध्ये लाखो कर्मचारी काम करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला भोसरी, मोशी आणि चाकण हा देशातील सर्वात मोठ्या औद्योगिक पट्ट्यांपैकी एक बनला आहे. देश विदेशातील अनेक नामांकित कंपन्यांचे कारखाने या परिसरात उभे आहेत. त्यामुळे रोज सकाळी आणि संध्याकाळी लाखो कर्मचारी या भागातून प्रवास करतात. मात्र ज्या वेगाने उद्योग आणि लोकसंख्या वाढत गेली त्याच वेगाने रस्त्यांवरील वाहतूकही वाढत गेली. पुणे नाशिक महामार्ग असो, नाशिक फाटा असो, भोसरी असो, मोशी असो किंवा चाकणकडे जाणारा रस्ता, जवळपास प्रत्येक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. अनेकांना रोज कार्यालयात पोहोचण्यासाठी 1.5 ते 2 तास खर्च करावे लागतात. त्यामुळे वेळ, इंधन आणि आर्थिक नुकसान तर होतेच, पण प्रदूषणाचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड आणि चाकणला आधुनिक, जलद आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देण्यासाठी महामेट्रोने नवीन मेट्रो मार्गाचा प्रस्ताव तयार केला आहे. हा मार्ग फक्त शहरातील वाहतूक कमी करण्यासाठी नाही, तर भविष्यातील वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि प्रवाशांची वाढती गरज लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. यापूर्वी या मेट्रो मार्गाचा एक आराखडा तयार करण्यात आला होता, मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक आणि तज्ज्ञांकडून आलेल्या सूचनांचा वापर करून महामेट्रोने त्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत. नवीन सुधारित आराखड्यात काही नवीन भागांचा समावेश करण्यात आला आहे, काही स्थानके वाढवण्यात आली आहेत आणि त्यामुळे या प्रकल्पाचा विस्तार आणखी मोठा झाला आहे. या सुधारित आराखड्यानुसार हा मेट्रो मार्ग आता तब्बल 45 किलोमीटर लांबीचा असणार आहे. या संपूर्ण मार्गावर 34 मेट्रो स्थानके प्रस्तावित करण्यात आली आहेत. यापैकी 28 स्थानके पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत तर 6 स्थानके ही चाकण नगर परिषद हद्दीत असतील. या संपूर्ण प्रकल्पासाठी अंदाजे 12,937 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे हा पिंपरी चिंचवड परिसरातील सर्वात मोठ्या मेट्रो प्रकल्पांपैकी एक ठरणार आहे. आता महत्त्वाचा प्रश्न की हा मेट्रो मार्ग नेमका कुठून सुरू होणार आणि कोणकोणत्या भागातून जाणार. तर मित्रांनो, सुधारित आराखड्यानुसार या मेट्रो मार्गाची सुरुवात निगडीतील भक्ती शक्ती समूह शिल्प चौकातून होणार आहे. आज हा परिसर पिंपरी चिंचवडमधील महत्त्वाचा वाहतूक केंद्रबिंदू मानला जातो. पुणे, देहू रोड, तळेगाव आणि निगडी परिसरातून मोठ्या प्रमाणावर नागरिक येथे ये जा करतात. त्यामुळे या ठिकाणाहून मेट्रो सुरू करण्यामागचा उद्देश म्हणजे शहराच्या पश्चिम आणि उत्तर भागाला थेट मेट्रो नेटवर्कशी जोडणे हा आहे. भक्ती शक्ती चौकातून पुढे मेट्रो ट्रान्सपोर्ट नगर परिसरात प्रवेश करेल. या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक, व्यवसाय आणि गोदामे आहेत. त्यामुळे हजारो कामगार आणि व्यावसायिकांना या स्थानकाचा फायदा होणार आहे. त्यानंतर मेट्रो गणेश नगर आणि मुक्काई चौक या भागातून पुढे जाईल. गेल्या काही वर्षात या परिसरात मोठ्या प्रमाणावर गृह प्रकल्प उभे राहिले आहेत. त्यामुळे भविष्यात येथील लोकसंख्या आणखी वाढणार आहे. मेट्रोमुळे या नागरिकांना शहराच्या इतर भागात जलद प्रवास करता येईल. यानंतर हा मार्ग रावेत परिसरात पोहोचेल. मुंबई पुणे द्रुतगती मार्गाच्या जवळ असल्यामुळे रावेत हे शहरातील वेगाने विकसित होणाऱ्या भागांपैकी एक बनले आहे. शिक्षण संस्था, निवासी संकुले आणि वाढती लोकसंख्या यामुळे या भागात वाहतुकीचा ताण सातत्याने वाढत आहे. मेट्रो सुरू झाल्यानंतर हा ताण काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. तर मित्रांनो, रावेत नंतर मेट्रो पुनावळे गाव, पुनावळे, ताथवडे गाव आणि ताथवडे या भागातून पुढे जाईल. IT क्षेत्रात काम करणारे हजारो कर्मचारी या परिसरात वास्तव्यात आहेत. त्यामुळे या भागाला मेट्रो जोडल्यास हिंजवडी, पिंपरी आणि पुढे चाकणपर्यंतचा प्रवास अधिक सोपा होईल. यानंतर मेट्रो भूमकर चौक आणि भुजबळ चौक येथे पोहोचेल. या दोन्ही चौकांमध्ये आज वाहनांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत अनेकदा मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. मेट्रोमुळे या भागातील नागरिकांना रस्त्यावरील वाहतुकीवर अवलंबून राहावे लागणार नाही. तर मित्रांनो, यानंतर हा मार्ग वाकड येथे पोहोचेल आणि इथेच
या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा टप्पा येतो, कारण वाकड येथे या नवीन मेट्रो मार्गाचा हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो मार्गाशी इंटरचेंज असणार आहे. म्हणजेच भविष्यात निगडी किंवा चाकणकडून येणारा प्रवासी वाकड येथे मेट्रो बदलून थेट हिंजवडी IT पार्क, बालेवाडी, विद्यापीठ चौक किंवा शिवाजीनगरपर्यंत सहज प्रवास करू शकणार आहे. त्यामुळे हा इंटरचेंज संपूर्ण प्रकल्पाचा कणा मानला जात आहे. वाकड नंतर मेट्रो पुन्हा पूर्वेकडे वळेल. यानंतर ती विशालनगर कॉर्नर, कोकणी चौक, पिंपळे सावतागर आणि पिंपळे गुरव या दाट लोकवस्तीच्या भागातून पुढे जाईल. यानंतर मेट्रो नाशिक फाटा येथे पोहोचेल आणि नाशिक फाटा हा पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सर्वात महत्त्वाच्या वाहतूक जंक्शनपैकी एक आहे. रोज लाखो वाहने या चौकातून जातात, त्यामुळे या भागाला मेट्रोची तोड मिळणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. मित्रांनो, नाशिक फाट्यानंतर हा मार्ग संत तुकाराम नगर, वल्लभनगर, गवळी माता चौक आणि सेंचुरी एनका कॉर्नर या भागातून पुढे जाईल. या परिसरात निवासी आणि औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणावर झालेला आहे, त्यामुळे प्रवाशांची संख्या देखील मोठी असण्याची शक्यता आहे. याच सुधारित आराखड्यात 3 नवीन स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. ती म्हणजे लांडेवाडी, भोसरीगाव आणि भोसरी सेक्टर क्रमांक 1. या 3 स्थानकांमुळे हजारो नागरिकांना मेट्रोची सुविधा त्यांच्या घराजवळ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सुधारित आराखड्याला स्थानिक नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मित्रांनो, आता आपण या मेट्रो मार्गाचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा पाहूया. तर मित्रांनो, भोसरी सेक्टर क्रमांक 1 नंतर हा मार्ग खाद्य महामंडळ गोदाम चौक आणि PIEC परिसरातून पुढे जाईल. या भागात औद्योगिक आणि व्यावसायिक हालचाली मोठ्या प्रमाणात सुरू असतात, त्यामुळे येथील कामगार, व्यावसायिक आणि नागरिकांना या मेट्रोचा थेट फायदा होणार आहे. पुढे हा मार्ग मोशीतील भारतमाता चौक येथे पोहोचेल. गेल्या काही वर्षात मोशी परिसराचा विकास अतिशय वेगाने झाला आहे. मोठमोठे गृह प्रकल्प, शैक्षणिक संस्था आणि व्यावसायिक संकुले येथे उभी राहत आहे, त्यामुळे भविष्यात या भागातील लोकसंख्या आणखी वाढणार आहे. या वाढत्या गरजा लक्षात घेऊनच मोशीला या मेट्रो मार्गाशी जोडण्यात आले आहे. यानंतर मेट्रो चिमळी फाटा, बर्गे वस्ती, कुरुळी, आळंदी फाटा आणि नाणेकर वाड या भागातून पुढे जात शेवटी चाकण येथे पोहोचणार आहे. मित्रांनो, चाकण हे केवळ एक शहर नाही, तर देशातील सर्वात मोठ्या औद्योगिक केंद्रांपैकी एक आहे. येथे टाटा मोटर्स, महिंद्रा, मर्सिडीज बेंझ, बजाज ऑटो आणि इतर अनेक देशी कंपन्यांचे उत्पादन प्रकल्प आहेत. हजारो अभियंते, तंत्रज्ञ आणि कामगार दररोज पुणे, पिंपरी चिंचवड आणि आसपासच्या भागातून चाकणमध्ये कामासाठी ये-जा करतात. त्यामुळे चाकणपर्यंत मेट्रो पोहोचल्यास या संपूर्ण औद्योगिक पट्ट्याला आधुनिक सार्वजनिक वाहतुकीची मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. याच कारणामुळे या प्रकल्पाला केवळ शहरातील वाहतूक प्रकल्प म्हणून पाहिले जात नाही, तर तो औद्योगिक विकासाला चालना देणारा महत्त्वाचा प्रकल्प मानला जात आहे. भविष्यात नवीन उद्योग उभारणे, गुंतवणूक आकर्षित करणे आणि रोजगाराच्या संधी वाढवणे यासाठीही या मेट्रोची महत्त्वाची भूमिका असू शकते. मित्रांनो, आता या प्रकल्पाची सद्यस्थिती पाहूया. महामेट्रोने तयार केलेला हा सुधारित DPR म्हणजेच सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल स्थानिक लोकप्रतिनिधींसमोर सादर करण्यात आला आहे. या बैठकीत काही लोकप्रतिनिधींनी आणखी काही भागांना मेट्रोची जोड देण्याच्या सूचना देखील केल्या आहेत. त्या सूचनांचा विचार करून अंतिम आराखडा तयार केला जाणार आहे. यानंतर हा प्रस्ताव पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला जाईल. सभेची मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे पाठवण्यात येईल. राज्य शासनाची मान्यता मिळाल्यानंतर पुढील टप्प्यात तो केंद्र सरकारच्या अंतिम मुदत मंजुरीसाठी सादर केला जाईल. म्हणजेच हा प्रकल्प नियोजन आणि मंजुरीच्या टप्प्यात आहे. प्रत्यक्ष बांधकामाला अद्याप सुरुवात झाली नाही. सर्व आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतरच या प्रकल्पाचे काम सुरू होईल. मित्रांनो, जर हा प्रकल्प प्रत्यक्षात साकार झाला तर पिंपरी चिंचवड आणि चाकण परिसरातील वाहतुकीचे चित्र पूर्णपणे बदलू शकते. रोजच्या प्रवासात वेळेची बचत होईल, वाहतूक कोंडी कमी होईल, प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल आणि उद्योगांसाठी हा प्रकल्प मोठा आधार ठरू शकतो. आता या प्रकल्पाबद्दल तुमचं मत काय आहे? चाकणपर्यंत मेट्रो नेण्याचा हा निर्णय योग्य आहे का? आणि या मार्गावर अजून कोणत्या भागाचा समावेश व्हायला हवा असं तुम्हाला वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि महाराष्ट्रातील विकास कामांचे असेच सखोल आणि विश्वासार्ह अपडेट्स पाहण्यासाठी लोकमित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.